नमस्कार मित्रांनो, सुरेश दातीलकर या ॲग्रिकॉल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, बरेच दिवसानंतर उसाटणा अड्डा भरतो आहे. मागच्या वेळेस पण भरलेला, पण गेलो नव्हतं. आता बरेच जणांचे कॉल पण आले का सुरेश काय नाही येते. तर मित्रांनो, आपण ना जॉबवर देखील जायला लागतं आणि इतर गोष्टी देखील बघायला लागतात, कारण का इन्कम सोर्स आपल्याला तिकडनंच आहे. आणि कोणत्याही प्रकारचे आपण काय मुलाखतींचे वगैरे कधीच कोणाकडनंच पैसे घेत नाही. त्याची मुलं जास्तीत जास्त आपल्याला जॉबकडे लक्ष द्यायला लागतं. आणि तसंच आता नवीन ठिकाणी लागलेलो, त्याच्यामुळे थोडंसं 19-20 व्हायचं. पण याच्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलवरती कंटिन्यू तुम्हाला व्हिडिओ बघायला लागतील. आणि चला जाऊया आता कोणकोणते नंदी आलेत, कसे काय पैरे असणार आहे आणि इतर गोष्टी देखील तुम्हाला दाखवतो. कोण कोण भेटतं अड्ड्यामध्ये ते देखील दाखवणार आहे. आणि 9 तारखेच्या मैदानाला घाटावरती देखील आपल्याला जायचं आहे, फॉर्च्युनरच्या मैदानाला. तर धमाल करूया. चला आता जाऊ अड्ड्यामध्ये. तर मित्रांनो, शर्तीनं जायच्या अगोदर आपण चालल्या जिमला. समोरच नजारा बघा कसा भारी आहे. इथे लोढांचा खदान आहेत जिथं आपण मासं पकडायचो ना. आता मच्छीमारी तर बंद केले त्याही, आणि मस्त खदानीमध्ये मित्रांनो उसाट नाडा बोलला का एकदम भरमसाठ भरलेला असं. असे कितीक सारे नंदी आता इथे शर्यती जमवले. तर काही जणांच्या शर्यती पण झाल्या आज बाईला. मित्रांनो, आल्या आपल्याला पबजी बघायला भेटतं. 24-24 पबजी मागच्या सीझनमध्ये 1 नंबरमध्ये शर्यती, आणि तसंच यावर्षी देखील त्याच जोशात त्याच जोमात निघालेला आपला पबजी. मागच्या वेळेस आपण बऱ्याच वेळेला बाईट देखील घेतल्या पबजीच्या, आणि नक्कीच त्याचप्रमाणे त्यांचा पल देखील आहे पबजीचा. रानामध्ये पलाला कुठारीत सोनं आणि इतर नंदींच्या सोबत आपल्याला पलताना बघायला भेटला. आणि इकडे आपला कोणी गावचा जय शेठ देखील आपल्या पबजी सोबत नेहमीच बघायला भेटतं. पाठी राखेत आणि नक्कीच एक हातभार असं त्यांचा. मित्रांनो, समोर बघतोय आपला काटे टोल नाही का यांचा पाखऱ्या देखील मैदानामध्ये आलेला आहे. एक प्रेक्षणीय बिनजोड जमले पाखऱ्याची. मित्रांनो, शरद शेठ ज्यांचं सरकार पालाचं त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून नंदी तयार केल्या. इकडं आरिबी आणि गरीब घरची गाडी आणले. इकडं आपला शरद शेठ आहे शिलगाव. मस्त बैल आज भरमसाठ अशी बैल आहे ना. शरद जमले का नाही? शरद जमवतं शरद मस्त आहे बघा फिटनेसमध्ये. आता मरला असतं तिकडं मागे. मित्रांनो, बघा आपला इकडे भाऊ भेटले सध्या ड्रोन जेवणच काही घेतलं का ना शूटबीट. त्याचा घरची गाडी असल्या ना, घरच्या गाड्या असल्या ना का भाई सगळेच येतं आणि एक्सपर्ट आहे. बऱ्याचशा गोष्टी त्याच्याकडनं शिकायला भेटतात. आणि आज कुठला बैल आणले सोमबाई? आपला छोटा गुरु आहे आणि उसाटण्यावाल्यांचा एक पायरा आहे वासरू. तर बघू आता त्याला जमली का नाही त्या भागातच काम चालू आहे. असं भाई उसाट ना अड्डा बोलला की एकदम भरमसाठ भरते ना का. इकडे त्याचं मित्र सहकारी बनवल्या नाद नाही. अरे भाई बरेच दिवस म्हटलं भाई कोण कोण आणले? त्याला जमले का? चालेल चालेल, शुभेच्छा भाई तुला, तुम्हाला पण. भाऊ वर्षानंतर भेटला, बरा वाटला बघून. दादा क बोलायचा तुला? ही माझी जोडी इथे. अरे वा मस्त. कोण कोण आणले दाखव? स्पायडर आणि शुगर. दादानी स्पायडर आणले. गुलाल दिला काय? सलग 8 मैदानात बिनजोडचं मानकरी आहे. अरे एकच नंबर काम. हा आज जिंकलो आम्ही. दादा कसं वाटतं आज? म्हणजे बघ उसाटणं मैदान बोललं तर सगळ्यांचं आवडतं मैदान. होतं नाही होतं आज पावसाने शेवटी आपल्यावर दाखवली कृपा आणि मैदान झाला, गुलाल पण झाला. काय बोलशील? 1 नंबर मैदान आहे आणि 10 गाड्या सोडतात ना. 1 नंबर आहे उसाटण्या पाठीवाल्यांचा. काय सांगाल नंदीबद्दल? कुठून घेतलेला, कसा घेतलेला? स्पायडर आहे बघा, लंपीतून निघालेला बैल आहे आणि आता कमाल दाखवते ना. सलग 8 बिनजोडचा मानकरी आहे. सलग 8 बिनजोड. कुठनं घेतलेला तो बैल? हा आपल्या इथून घेतलेला, हा कर्जत मधून घेतलेला हा. आणि सलग 8 जिंकला घेतली. बाबा बाबा बाबा, राग पण भयानक त्याला, एकदम रागीट. आणि दादा याच्याबद्दल काय सांगशील? कुठला बैल? माझा बैल शुगर. शुगर. पहिला फिक्स असतं का तुमचा? आमच्या घरचा साज आहे. घरचाच असं काय? एकच नंबर. तो काय माझा मोठा भाऊ. सगळी मित्रमंडळी एकदम आनंदान आहेत ना का. दादा सलग 8 गुलाल झालं बोलतो, कसं वाटतं आज?
आम्ही दररोज आनंदीच असतो. रोज आनंदी. रोज आनंदी असतो. दादा गुलालात मध्ये असताना माणूस नेहमी आनंदी असतं, पण शरद पडल्याच्या नंतर कसं काय म्हणजे एक मन खेळच आहे, हार जितीच आहे, त्याच्यामुळे आपल्याला ती समोरची जोडी रोजचा जिंकली पाहिजे आनंद ते का? पण पहिलं. मग दररोज रोजचा आनंद. आम्ही आनंदासाठीच येतो. हा दादा समोर बघताय या भले खिशामध्ये पैसे भेटला असतील ते गोष्ट वेगळी, पण तिथे आपल्याला बालदेव बघायला भेटतं आणि एक सन्मान चिन्ह बघायला भेटतं, त्याच्याबद्दल काय सांगाल? पैसा आणि बैलगाडी आम्हाला आता दररोज छंदच झालेला आहे आमचा यो चकडी. हा दररोज आम्ही येतोच. मैदानाबद्दल काय सांगशील? यो उसाटणे मैदान तर एकदम भारीच आहे. कुठं आपल्याला घरी जायची गरजच येत नाही. इथं दररोज कुठं ना कुठं जोर होतच. दादा पहिलं घरचंच करता का तुम्ही, असं बदलून पण असतं? असं काही नाही, आमच्या घरचंच. घरचंच का म्हणजे हार झाली तरी पण काही नाराज व्हायचा नाही, आपली घरचीच गाडी आणि जिंकला तरी पण नाही. आनंदात अजून आनंदात. बघा मित्रांनो हार झाल्याच्या नंतर म्हणता आणखी आनंदात. एकच आहे आमची. मस्त मस्त. मित्रांनो तिसगावच्या शंकरची संपूर्ण सहकारी मंडळी बसलेली इकडे, त्यांची सगळी गँग आहे. भाई काय बोलतो, बरं आहे ना? मस्त ना. मग कसं काय, कोण कोण आणले आज, कसं काय? भाजी आणली. भाजी कुठं? यो भाजी. यो बाजी आहे समोर, आणि यो बाजूचा तुमचाच आहे का? पहिला होता भाजीला गुलाल झाले. मस्त गुलाल झाले बोलतं. आणि आता शंकर बघायला गेलं तर घाटावरती एकदम राडा करते. फॉर्च्युनरचा मैदान आहे, मालक बसलाय का इकडे? मस्त बघा, बैला उन्हा नाही तर मालक सावलीन कसा बसेल, मस्त उन्हानच बसले. काय सांगशील, फॉर्च्युनरच्या मैदानाचा पायरा वगैरे झाला का? चांगला पायरा आहे का? आदतमध्ये पडलं का दुसऱ्यामध्ये? आणि घाटावर बोलला तर शंकर एक नंबर पळतं नाही का? आता आलता जरा पावसाने जो केला वापस पाठवला. आता थोड्या दिवसानंतर आपल्याला वापस येईल इकडे. चालेल भाई, शुभेच्छा तुमच्या बाजीला. आणि तिकडे कुठला? बबल्या. बाजी आणि घोटचा बबल्या, चांगली गाडी पळाली. तर भावेश बोललो, पण आपला एक कुशल भाई आहे आणि इकडे भावेश मेन्शन देत असतं. दोघांचं चेहरा सारखं वाटतं ना, त्याच्यामुळे भावाचा चॅनल आहे भाई. चॅनलचं नाव सांग. बिनजोड बैलगाडा प्रेमी 12-15. अरे बाबा खतरनाक नाव आहे, म्हणजे स्पेशली बिनजोडच्या सगळ्या व्हिडिओ असतात. माझ्या प्रत्येक मैदान ब्लॉग बनवते ना. कन्सिस्टन्सी ठेव, एक ना एक दिवस नक्की पुढे जाशील. सगळ्या नंदींचा आशीर्वाद आहे. मल्हार पब्लिक किंग मल्हार. पब्लिक किंग मल्हार आहे का? पब्लिकला बोलायचं का? बैल बी देत नाही मल्हार. पैरा नाही का देत? नाही देत ना. सक्का मित्र आणि पैरा नाही देत. भाई काय सांगशील, पैरा का नाही देस? बैल पडला तर घ्यायचा. पण आम्हीच करलं नाही जरा सध्या. बैल करला ना का? बाजू बाई नंतर आमची शर्यत जमली नाही म्हणून कटाला टेन्शन आले, काही टेन्शन नाही घ्यायचा भाई. मग याला पैरा गाव देणार आहेस? जाऊ लवकरच जाऊ. पडला तर घ्यायचा बैल, पडला तर तरी पैरा नाही देस, सक्का मित्र असून. बाजूचा नियोजन करतो. हा सार्थक नियोजन करताय का भाई? सार्थक भाई काय बोलशील, बाजी कसा का पडला तर? बिनजोड भाई, बिनजोड आज का गुलाल घेतला, कसा वाटतं भाई? बैलाच्या अंगावर गुलाल, पण मागचे जे सहकारी आहेत त्यांचे अंगावर गुलाल नाही, म्हणजे 2 अड्डे पावसाळ्यामुळे कॅन्सल झाला. हा पाऊस पडला. तिसरा अड्ड्यावर गुलाल. आता परत दुसरी एक जमले, दुसरीसाठी सज्ज. अरे वा, मस्त. शुभेच्छा दोन्ही आपल्या ज्या शर्ती आहेत ना त्याच्यासाठी. पहिली तर झाला गुलाल, दुसरा पण होईल 100%. मित्रांनो देवरुंग भिवंडीचा आपला लक्ष पण झाले. शरद जमले का हो? शरद जमले लक्षाचे. मस्त ना, भारी नंदी आल्या. आणि लक्ष बोलला तर एक नंबरमध्ये खेळणारा बैल. अड्डा तर एकदम मस्त भरला, एकदम खचाखच. चला जाऊया पुढं, बघूया नंदी. मित्रांनो संपूर्ण सवंगडी सहकारी मित्र बघताय आपण. संपूर्ण जे बैलांवरती प्रेम करणारे, त्यांची निगा राखणारे. एक आपण नेहमी बघत असतो, मालक जेव्हा फ्रंट फ्रूटला येतात आणि मुलाखत वगैरे देत असतात. आज आपण बोलणार आहोत या बैलगाडा क्षेत्रामध्ये जे आपल्या नंदीवरती प्रेम करतात, त्यांची संपूर्ण निगा राखतात. त्यांच्या गुलालापासून तर त्यांच्या हारजीतपर्यंत कायम सोबत राहतात. आपला 100% देण्याचा प्रयत्न करतात मैदानात. अशा भाऊंशी आज आपण बोलणार आहोत. त्यांची संपूर्ण धावून उतरले. शेठ नमस्कार. कोण बोलताय? एकेकाने सांगा, नाव सांग दादा. माझा गौरव. कुठून आल्यात आपण? दादा तुझं नाव काय? दादा कोण आणले आज? सोन्या, फंटी, शंकर. सोन्या, फंटी आणि शंकर, तिन्ही बैल आहेत का?
आज मला वाटतं सोन्या आणि शंकरची शर्यत झाली. नाही सोन्या आणि मांगरूळचा सुंदर होता वा, म्हणजे वेगवेगळ्या पैऱ्यामध्ये होतं. आणि फंटे आणि शंकर पडला. ही अख्खी गाडी बनवली. ओके, म्हणजे आज 2 शर्यती केल्या आणि दोन्ही गुलालामध्ये. काय सांगाल आजच्या या शर्यतीबद्दल आणि या उसाटण्या मैदानाबद्दल? आजची शर्यत एकदम मैत्रीपूर्ण होती दोन्ही. हम्म, ती शंकर आणि फंटी पळाला. संदीप शेठ डोणे नांदोली यांची बैल होती. हम्म. आणि ही बिंदास शेठ मात्रे पिसोली कल्याण यांचा सोन्या. ओके, आणि याला जोड होता देसाईकरांचा जलवा आणि सरदार. म्हणजे चांगल्या गाड्या झाल्या. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला खूप सारे शुभेच्छा. दादा आज बघताय की मैदानामध्ये येऊन 2 गुलाल केले, कशा प्रकारचा आनंद असणार आहे आज तुमचा? आज खूप आनंद आहे. मागच्या अड्ड्याला पण असे 2 गुलाल झाले. वा. दोन्ही जमलेल्या अड्ड्यात सेम बैल सेम पैरे होते. सेम फाटी डावी साईडची गुलाल झाले. जेव्हा बैल पळत असतात तेव्हा म्हणजे आपण पैरा तो नेहमी फिक्स ठेवतो. आणि इतर वेळेस म्हणजे पैऱ्याचं वगैरे कसं करतं? हा बैल कोणत्या साईडनं पळतं? हा बैल चारी खांदी कसा पण पळतो, पण कुठून टाका? डाव्या खांदी पब्लिकला जास्त पळतो. फिक्स म्हणजे त्याचा कांदा. फिक्स डावा. पैरेच वगैरे कोण बघतं आणि कशा प्रकारे तुम्ही पैरे करता? वगैरे शनी शेठ मात्रे बघतात. हम्म. बाकी सगळं आम्ही गोट्या बैलांचा खाण्यापिण्यापासून सगळं आम्ही 3-4 बघतो. आमचा ग्रुप आहे पूर्ण. आडोली ग्रुप आम्ही एकत्र असतो. दादा मालक प्रत्येक वेळी समजा प्रत्येक वेळी तो म्हणजे निगराणी करतात किंवा इतर काय करतात, पण त्याच्या मागची मेहनत, बैलाच्या गुलाला मागची बोला, त्या फिटनेसच्या मागची मेहनत नेहमीच सवंगड्यांची असतं. त्यांच्यासोबत कायम राहणं किंवा त्याला चालवणं फिरवणं खाणं कसं काय नियोजन करताय तुम्ही? नियोजन आमचं सकाळी 7 वाजता आम्ही गोट्यावर जातो. सगळं बैलाचं खाणं पिणं सगळं करेपर्यंत आमचं 10 वाजतात. परत दुपारी पण पोरं असतात, संध्याकाळी पोरं 24 तास बैलापाशी पोरं असतात. संध्याकाळी सकाळी 2 टाइम बैला फिरवतो. टाइम टू टाइम सगळा बैलांचा आहे. त्याच्यामुळेच कुठं ना कुठं तुमची ही मेहनत आज गुलाल देऊन जात आहे. काय सांगाल आज म्हणजे 2 गुलाल झाल्या आणि उसाटण्याचं मैदान बोलला तर सगळ्यांचा आवडता मैदान? आवडता मैदान उसाटणा मैदान. म्हणजे बैल आमची आम्हाला जवळी पडतो आणि उसाटण्या फाटीला जास्त बैल आमची उसाटण्या फाटीला पळतात. आणि आज सुट्टीला उसाटण्या फाटी म्हणजे फेवरेट आहे आमच्या बैलांची उसाटण्या फाटी. या पाठीमध्ये आल्यावर गुलाल फिक्स. गुलाल फिक्स असतो. म्हणजे सगळी जण पोरं या पाठी असल्यावरती जवळ असल्यामुळे येतात पण आणि बैल पण गुलाल घेतात. खूप मुलं आहे पण सगळे अजून दुसरी गाडी आमची गेली. दुसरी गाडी गेली आमची शिट्टी वर्धन त्यांच्या मागे गेली. नक्कीच शिट्टी आणि वर्धन एक मोठं नाव आता बघायला गेलं. शॉटगन वर्धन म्हणून नाव गाजत आहे. त्याच्यानंतर शिट्टी पण मागच्या आता लंपी एक असा आजार होता, त्या आजारामधनं निघला आणि खरोखर नाव करतोय DSP ग्रुपचं. आता खूप पळायला लागली ती गाडी. नक्कीच घरची गाडी. चालेल, शुभेच्छा. जाऊया आपण आता ती शर्यत बघायला. शुभेच्छा असतील तुम्हाला आजच्या या मित्रांनो. बघताय आपला मित्र भाऊ भेटले. भाई क नेले क चालवले अंडा भाऊ क शर्यत जिंकली का? गाडी पडली. मग दादा गाडी जिंकल्याच्या नंतर सगळे आनंदी असतात. आज गाडी पडली तरी चेहऱ्यावरती एक हास्य आहे. म्हणजे तेवढी खुशी नाही बोलते पण हास्य आहे. काय सांगा? हारजीत होतच असतं. आज आपण जिंकल्या उद्या ते जिंकतील असं बी असतं. आणि कुठेतरी या गोष्टी आपल्याला सगळ्याही विचार मनामध्ये ठेवायलाच लागतील. कारण का बघा हार जीत आहे, कुठे ना कुठे एक दिवशी गाडी पडते. आज हारल्याच्या नंतर देखील एक तुमच्या चेहऱ्यावरती आनंद बघून चांगला वाटला. दादा नाव काय बोललो तुझा? पवन भगत राजनोली. दादा तू? ऋषभ ठाकरे ठाकूरपाडा. ओके, म्हणजे दोन्ही जीवलग मित्र आज शर्तीनं आल्या. भाई कसं वाटतं आज उसाटण्याच्या मैदानामध्ये आल्याच्या नंतर एक वेगळीच एनर्जी आपल्या प्रत्येक गाडा मालकाच्या चेहऱ्यावरती बघायला भेटते? मजा आज उसाडण्या जाम मजा, फुल मजा. आज हारलो आम्ही पण नेक्स्ट टाइम आम्ही नक्की जिंकणार 100% भावा. अशीच जी जिद्द आहे ना ती मनामध्ये ठेव. आपलं नंदी एक ना एक दिवशी करतील. मेहनत घ्या. धन्यवाद. रामा शेठ समोरच. ओके, तरीच मी बघलं जाताना घेतलं थोडंसं एक शूट. चालेल भाई, शुभेच्छा तुम्हाला तुमच्या रामा शेठला. धन्यवाद. तर बरीचशी मंडळी आहे ना ती आता जिंकून चालली इकडं बघा. बरीचशी शर्तीला चालल्या, बरीचशी जिंकली, बरीचशी चालली. हारजीत होत असता. आणि आपल्या तीच गावचीच पोरं ना सगळी. कुठली? विंदने उरण तिकोडा. चला काय झाली, जिंकली का नाही? जिंकली. अरे वा, शुभेच्छा भाई, शुभेच्छा. अशीच मागच्या ना बोलतो दाखव. चांगलं पाणी पिता नाही बघ इकडे. भाई गुलाल झाले बोलतो. आता चाललो घरा. शुभेच्छा भाई, शुभेच्छा तुम्हाला. भाई टेम्पो वाकवाला अशी माणसं असल्या पार पाटे घालवाल तुम्ही भाई. बाकी तुम्ही अशी माणसं 20 जण असल्यावर कसं राहील भाई? ओके, सगळ्यांच्या बोल तरी पण भाई मजा करायला आला पाहिजे ना ग भाई. उसाटण्या मैदानाबद्दल काय सांगशील? एक नंबर मैदान ना ग. चाललं भाई, गुलालाबद्दल शुभेच्छा भाई, शुभेच्छा भाई तुम्हाला. चला.
मित्रांनो आपला भाऊ तनिष भेटले आज आले उसरण्याच्या मैदानामध्ये. बघायला भेटतं नेहमीच मथुर असो किंवा इतर नंदी असो, प्रत्येक नंदी दाखवतं आपल्या इंस्टाग्राम चॅनलवरती आणि तसंच यूट्यूब पण आहे. आणि भावाचा ड्रोन आहे, दाखव रे बाई, ड्रोन पण दाखव. आणि इतर शूट देखील असतात, काय शूट वगैरे असतील ना ड्रोन शूट्स, तर भावाला कॉन्टॅक्ट करा. तनिष लिंगायत म्हणून इंस्टाग्रामवरती त्यांचं चॅनल आहे. 1001 बाई, मत्तूर प्रेमी कोणतेही देखील शूट असतील ना तरी भावाला कॉन्टॅक्ट करा. चांगले सिनेमॅटिक शूट तुम्हाला बघायला भेटेल ड्रोनच्या मार्फत. तर आणि इतर रील्स देखील असतात. तर भावाला खूप साऱ्या शुभेच्छा. या बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप सारं भावाचं योगदान असणार आहे येणाऱ्या काळामध्ये. भाई शुभेच्छा तुला. मित्रांनो शर्यत नाही झाली आणि शर्यत नाही झाली ना, डायरेक्ट हे बघ जागा जिंकता नाही सगळी गँग बसले. बाई का शर्यत झाली का नाही, जमले का? मग अगोदरच जागा जिंकली टेम्पो हो तुम्ही. ओके, थोडा वेळ आहे का शर्तीला? बाई नंबर अगोदरच जागा जिंकून ठेवली तुम्ही, अजून पोरा येणार आहेत का? डेंजर काम चाल भाई. शुभेच्छा आजच्या शर्तीसाठी तुम्हाला. शर्यत किती? 3,000 रुपयाची. पण बघा मित्रांनो, योच आहे शेतकरी आपला येतं नादासाठी येतं आणि आपला शेतकऱ्याचा नाद आहे ना तो टिकवासाठी येतं. बाई ना मजा आली 3,000ची शर्यत, खर्च 6,000 रुपये. मित्रांनो इकडे बघताय कुंदन आणि गरुडा. घरची गाडी आहे का? घरची गाडी पालात. आणि कसं का पैऱ्याचं वगैरे कसं काय असतं? हीच पालात का दुसरी पण असतं पैरं? बाई वासरू कुठनं पालात? पब्लिकला वासरू आहे. आणि पैऱ्याचं वगैरे कसं काय करता? हे लोकांना पैरं देता का तुम्ही? म्हणजे चांगला पालत असेल तर पैरं पण देता का? अरे वा मस्त. तर मित्रांनो पैऱ्या वैऱ्यासाठी असेल कुठनं आहेत आता तुम्ही? भिवंडी पडगा. नाव काय तुमचं? तर हे सगळी जण पोरं नियोजन करत असतात. भिवंडी पडग्याचा नंदी आहे, पब्लिकला पळत आणि तो आतून म्हणजे घरची गाडी होऊन पळत आहे. गरुडा. मित्रांनो भावाने बोलून आले. बाई नाव का बैलाचा? आणि तुझं नाव काय? कुठनं आलेस तू? गावांची आहेस का? चालत आले का बैला? टेम्पून गावांच्या गावून पण टेम्पो नंतर बाई नाद नाही. बैलाचं नाव काय बोलला? शंकर. कुठल्या साईडनं पळला? उजवीला पब्लिकनं. आणि दुसरा बैल आणले का नाही? पैरा. याचं नाव काय? हरण्या. कुठल्या गावचा आहे तो? एडुसनकरांचा हरण्या आहे. आणि इकडे त्यांची एडुसनची टीम आहे. काय शर्यत जमली का नाही? जमले का? कवा आता निघाल कवा? गाडी पळाली का अगोदरी? पळाले का? गुलाल झाले का? कशी पळाली ही गाडी? आणि पैऱ्याचं वगैरे कोण बघतं? पप्पा बघतात. कसा पैरा बघता तुम्ही, म्हणजे काय बघून पैरा करता? हा. चला म्हणजे 2-3 पैऱ्या तुमचं फिक्स असतात? 2च पैरे फिक्स आहेत का? चालेल. मग आज काय वाटतं, तुमचं घरचं मैदान आणि घरच्या मैदानात बैल आणले, विजयाचा गुलाल पडेल का नाही? 100% ही गाडी पळालेली आहे ना अगोदर. चालेल भाई, शुभेच्छा तुम्हाला. आणि हेदुटण्याच्या या नंदीला देखील काय नाव बोलला? हरण्याला देखील शुभेच्छा. लंपीमधनं बाहेर निघले आणि चांगला पळतंय. अरे ही टीम ही एडुसनची. भाई बोल, ये समोर ये. शेठ नमस्कार. नाव काय तुमचं? भाई तुझा? मग आज मच्छीमारी सोडून शर्तीनं आलास, काय सांगशील? शर्यत बिरत जमले का नाही? जमले. मित्रांनो एडुसनचा मच्छीमार बोलला तर भाईची एक ओळखच आहे. सगळीकडे आपल्याला टॉपची मच्छी पकडताना बघायला भेटते. आज शर्तीनं आले आणि शर्यत पण जमले. काय सांगशील बैलाबद्दल? सांग ना थोडंसं. नाव हरण्या. आणि कुठनं घेतलेला? किती वर्ष आले दावणीला? 2021ला घेतलेला. 2021ला. आणि वय काय? मला तर पुरं झालं का? आता पुरा बैल आहे. चांगल्या पैऱ्यामध्ये पळतं आणि गुलाल पण असतं. काय सांगाल? नाव पण असतं का? बिनजोड पण असतं ना का? आणि जमून प्लस बिनजोड पण करताय आज. मित्रांनो एक मोठी दावण आहे त्यांची आणि बरेचसे नंदी घरामध्ये आहेत. अजून कुठली बैल आहेत तुमच्याकडं? सरदार आहे, गजा आहे, गोली, राजा, राज बैल आहेत. अरे आरामात बाई. रागीर स्वभावाचं दिसतं. पैऱ्याचं वगैरे कसं काय करतं? पैऱ्याचं कोण बघतं? कुठल्या साईडनं बोलतं बैल? चारी खांदे पीठ आहे. पण त्याचा एक खास पैरा म्हणजे जो ज्या पैऱ्या म्हणजे एक खांदा ज्याच्यामध्ये तो फिट पलतं. खांदा डावा खांदा आतून का? आतून.
आतून टाकल्याच्या नंतर सुताला तोंड लावायचं काम आपल्या बैलाचं असतं. अरे वा मस्त. म्हणजे बघा इथून हेदुडणे गावचा बैल आहे, चांगला पलतंय. आणि पैऱ्याचं वगैरे कसं काय करतो तुम्ही? पैऱ्याचं वगैरे तूच बघतोस का? चालेल भाई, शुभेच्छा तुला. भाई सांगतो पुढं जावंच नको बोलतं, माझी बैलाला दाखवलेच आता माहिती म्हणजे दाखवायला लागतं भाई. बाई बैल दाखवला मग काय दाखवलं? 100%. नाव का बैलाचं आपले? गरुडा ओव्हरटेकिंग गरुडा. ओटेकिंग गरुडा. मग आपण माहिती घेतली चिकनगरचा. आणि तो कुंदन आहे देवीच्या वाडचा. देवीच्या वाडचा. आपल्याला पैरा तुमचा फिक्सच असतं का? नाही पहिला आज पहिल्यांदा गेले, वासू चांगला पलतं बोलू. शर्यत जमले म्हणजे त्यांच्यासोबत दुसरा त्यांचा बैल त्याच्यासोबत गाडी पलवली आम्ही. आता याच्यासोबत मी पलून बघू बोलू. वा मस्त. आणि बैलाबद्दल काय सांगशील? कुठनं घेतलंय? बैल बादशाह आहे. 500 आहे. बैल म्हणजे बैल आहे. हा. तू बैलाचा पल बघ ना, मग बैलाला बोल. बैल पहिऱ्या वाचून अंधारात आहे, बाकी काय नाही. हा. मागच्या वर्षी बी आम्ही चांगल्या गाड्या केल्या ना, वरती बी बैल चांगला पळाले. घाटावर आता या पण पळाले. season बी आम्ही अजून बाकी काय नाही. नक्कीच मित्रांनो, आज गुलाल झाल्याच्या नंतर भावाची एक मोठी मुलाखत पण घेऊ. पण होईल. होईल का? होईल. नक्कीच शुभेच्छा असतील. आज बघतोय चांगला नंदी तुमच्या दावणीला आलाय. कशा प्रकारची मेहनत असते तुम्हाला? मेहनत म्हणजे सगळ्याच पोरांची आहे. आता पोरं बघ किती आहे, सगळीच पोरांची हो ना, मेहनत आहे. टेम्पो भरलेला आताच बघला आपण. मेहनत म्हणजे करायलाच लागते. बैल पालाला म्हणजे मेहनत आहे त्याच्यावर. 100%. मग पैऱ्याचं वगैरे कोण बघतं आणि कशा प्रकारे पैरे देतात? मुलंच बघतात म्हणजे असं काय नाही. कशा बाबा, प्रकारे कोणी तुम्ही नेले का काय. ओके कशा प्रकारे पहिला पैरा देता तुम्ही? पहिला आम्ही बैल चांगला पळणारा बघून. ओके. तर मित्रांनो, पैरा वगैरे आपला पण नंदी जर चांगला पळत असेल ना, बाईला संपर्क करा. तर त्यांना जर बैलाचा पळ आवडला तर नक्कीच आपली गाडी आयडी आहे ओव्हरटेकिंग गरुडा म्हणून आहे. बिंदास बैलाचा पळ Instagram. बघा आणि कोणाला आवडला तर बिंदास इंस्टाला मेसेज करा. 100%. बाई शुभेच्छा तुला आजच्या शर्तीसाठी. शरद झाल्याच्या नंतर एक चांगली मस्त मुलाखत घेऊ बाईची. मित्रांनो बघता उसाटणा पाठीमध्ये भरमसाठ गर्दी. उसाटणा पाठी म्हणजे सगळ्यांची आवडती पाठी. आणि काही सारे गाडा मालक तसेच नंदी या पाठीमध्ये आपला लक आजवण्यासाठी आणि तसेच एक गुलालाच्या आशेने ही आलेले असतात. कितीतरी शेतकरी आपण बघू शकता. MG46 लक्षा पण आहे समोर. इकडे लारा आहे आणि बरेचसे असे अजून शर्ती बाकी आहेत. सूर्यदेव देखील अजून आस्ताला जाण्यासाठी वेळ आहे. आणि नक्कीच आज बऱ्याचशा शर्ती झालेल्या आहेत. टोलनाक्याच्या मुली इथं बैल थांबून राहिलेले आहेत. मित्रांनो समोरच बघताय आतिश शेठ चिंचपाडा यांचा सुंदर बघताय. संघर्षामधनं निघून आज सुंदर आपल्याला चांगले मोठे मोठे गुलाल आणि बरेचसे असे आनंदाचे क्षण देण्याचा प्रयत्न. चिंचपाडा पनवेलकरांचा सुंदर गुलाल झालेला आहे. बघूया अतिशय भेटला त्यांची नक्कीच मुलाखत घेऊ. मित्रांनो टोलनाक्याची सिस्टम आहे. टोलनाका सुटला आणि इकडे बघता किती सारे नंदी निघलं शर्तीला. मला तर वाटतं आता शेवटचा लॉट असेल त्याच्यामध्ये सगळी बैला चालल्या शर्तीला. इकडं प्रेम आहे. प्रेम इकडं मित्रांनो अरे शेट दिसता इकडं विक्रम शेटची बैला. मामाला तर ओळखताना सगळे विक्रम शेटची बैला चालली शर्तीला. शुभेच्छा विक्रम शेटला. मित्रांनो बर्थडे बघता नुसतं घास मरतं. दादा या वाढदिवसाची तुला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद बा. काय सांगशील आज सुंदरने गुलाल घेतला तुझ्या वाढदिवसानिमित्त? कसं आहे माहिती का, जेव्हा आमच्या ग्रुपमध्ये कोणता बर्थडे असेल तो बैल 100% जिंकतो, म्हणजे जिंकतोच आमचा बैल. हा आणि आता स्वतः डबल मालक गुलाल घेतला पहिल्याने, बरा वाटला आज मनाला. 2 वेळा गुलाल घेतला. नाही एकदा जिंकला डबल चालला. डबल चालले. आताच पुकारली गाडी या टायमामध्ये दुसरी शर्यत. काय सांगाल आज वाढदिवस आणि एक चांगलं गिफ्ट दिलं सुंदरने? चांगली म्हणजे दोन्ही गाड्या घरच्या होत्या. आपल्या अविनाश पवार DSP ग्रुप आणि आमची शेजारी मैत्री पुढं गाडी बरोबरी झाली. आणि ते डिसिजन पण आम्ही स्वतः मालकाने घेतला. वा मस्त. बघा का घेतला कारण आम्हीच कमिटीवर आहेत आणि आम्हीच जर स्वतः डिसिजन नाही घ्यायचो तर लोकांचा डिसिजन कसं देणार. त्यासाठी आमची बरोबरी आम्ही दोघांनी मान्य केली आणि गुलाल घेतला आम्ही. चालेल. दादाची मुलाखत थोड्या वेळा आज दिशील ना? मुलाखत लवकर येशील ना? 100% चालेल. मित्रांनो सुंदर म्हणजे हा छोट्या मालकाला घेतले ना मग अशी विचारला त्याला. नाही तो बैलावर लक्ष ठेवून होता बिचारा. काय विषय खरोखर अंडा खात? किती खातेस? हा किती खातेस? अले एकदा 2 मध्ये काम फिट. बाई सुंदर असा नंदी ज्याने मालकाने जगवला. मित्रांनो एक अत्यंत अशी बिकट परिस्थिती असताना मालकाने त्याला
खूप साऱ्या मेहनतीनंतर आणि इतर जे त्याचे पाठीराख आहेत ना त्यांच्या प्रयत्नानंतर आज आपल्याला सुंदर पुन्हा एकदा मैदानामध्ये पलताना बघायला भेटतं. एक पहिला गुलाल झाले, दुसऱ्या गुलालासाठी शुभेच्छा देऊया. मित्रांनो, आपण आपला लाडका युट्यूबर नेहमी बघत असतो. भाऊ कसा आहेस? मजेत एकदम. तू कसं आहे? मस्त मजेने. आज उसटण्या मैदानामध्ये आलेच, बरेच दिवसानंतर दिसते, कसं वाटतंय? हो, आपला नंदी पण आलाय गावातला, गरुडा म्हणून नंदी आपला, तो पण आलाय, त्याची पण शर्यत जमली आणि अड्डा एवढा भरलाय, 9 तारखेला एवढा मोठा मैदान असून वरती तर चांगला वाटतोय. म्हणजे एवढी गर्दी बघून जरा वाटतोय काहीतरी बघण्यासारखं आहे. नक्कीच भाई, तू येतस, तुमच्या नंदी सोबत येतस, व्लॉग मध्ये दाखवतोस, इतर देखील नंदी येतस. कुठेतरी तुझं पण या बैलगाडा क्षेत्रामध्ये काहीतरी एक प्रेम जीवाला असेल, कारण का बघ एवढं उन्हामध्ये नुसतंच कोणी येत नाही. काय सांगशील आणि तुझ्या यूट्यूबच्या चॅनलचं नाव देखील सांग, म्हणजे इतर जे माझ्या मार्फत जे कोणी येतील ना ते तुला सबस्क्राईब करतील. माझ्या युट्यूबचा चॅनल SK ऑफिशियल म्हणून आहे, सुजल केनी टाकला तरी हा नाव येतो, कारण की मी आल्यावर पण सगळे नंदी घेत असतो आपल्या याच्यावर युट्यूबवर आणि व्हिडिओ पण काढत असतो शर्यतींच्या, त्या पण तुम्हाला नक्की बघायला आवडतील. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही. 100% भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. शर्ती पण तुम्ही कोणती लाईव्हला शर्यत मिस केली असेल ना, भावाच्या चॅनलला तुम्हाला बघायला भेटेल. अशा मोठ्या मोठ्या छोट्या मोठ्या सगळ्या शर्ती असतात आणि त्यांच्या गरुडाच्या पण शर्ती असतात. तर गरुडा प्रेमी असतील त्यांनी पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि भावाला सपोर्ट करा, कारण का बघा तुमच्यासाठी उन्हातानामध्ये येतो, कुठेतरी आपलं स्वतःचं नाव देखील करण्यासाठी उन्हाने येतं. धन्यवाद भाऊ. मित्रांनो, संध्याकाळचं वातावरण आणि संध्याकाळच्या वातावरणामध्ये बघा कितीक तरी बैलप्रेमी इथे शर्ती बघासाठी थांबले, आनंद घेतात. आज बऱ्यापैकी शर्ती झाल्या. इकडं आमच्या अंतरली गावची पण पोरं आल्याने एक राखू शेट पण आहे. गाड्या सुटल्या. मित्रांनो, गर्दी बघता आता शर्ती बघासाठी सूर्यदेव देखील अस्ताला चालले, पण जी आपली टेम्पोवरची बसणारी आनंदी घेणारी मंडळी काय आणखी जात नाहीत. त्यांचं देखील नंदीचा आणखी शर्यत बाकी असेल. बरेच दिवसानंतर 3 मित्र आले एकत्र. एक आपला सचिन शेठ आणि JD भाई, जुनं PUBG प्लेयर. बाजू सच्या सोन्याची शर्यत सुटली का नाही अजून? भाई सचिन बद्दल काय बोलशील? सचिन आज लई दिवसातून आले शर्तीना. हा, त्याच्याबद्दल लई तुला आपुलकी आणि प्रेम का? तो उसाने अड्डे घालून येतो फक्त एकच आठवण येते. चालेल, मित्रामध्ये मजा चालू आहे. चल भाई, बरेच दिवसानंतर JD ला बघला भाई, चांगला वाटला. JD भाई कसा काय काम धंदा? सुखाचा ना? तसाच एन्जॉय कर. मित्रांनो, वेस्ट इंडिजचा माणूस मागवले आमचा, ते आलं बघ ना इकडे. मला नाही घेत. अरे भाई बोल ना, येता नाव का तुझा? अल्पेश. लगीन करायचं का? नाही का भाई? काय बोलतो, बरंच ना? एकला भूषण शेट आलाय, बाकी हे लगीन करायचं आहे ना? नाही का? मित्रांनो, बिनजोडला नाही अजून, आदात वासरू आहे, पण थोड्या वर्षानंतर बघायला भेटेल बिनजोडला. मित्रांनो, इकडं लॉटरी आणि शंभू ना, शंभू जिंकलेला आणि आनंद बघा किती आहे. मित्रांनो, गाडी पहिले अगोदर पळालेली होती ना, पळायची नाही गाडी, पळालेली आहे आणि यावर्षी देखील गुलालासाठी पात्र झाले. आज उसटण्याच्या मैदानामध्ये सगळी मित्रमंडळी एकदम आनंदात आहे. भाई कसं बरं वाटतं ना आज? बरा म्हणजे जाम बरा वाटतं. लय बरं वाटतं. इशारा कॉफी. इशारा स्टारबक्स की कॉफी आहे. मित्रांनो, अंधार झालाय, संपूर्ण मैदान आता चाललाय घरी. शर्यती देखील संपल्यात, आता गुलाल झालाय. भाई जिंकला का तुमचा बैल? हारला का? काय विषय नाही झाला का जोड? काय बोलतो भाई, कुठला बैल आणलेस? देसाईचा का? इकडं आपला भाऊ आहे, जाता जाता भावाशी बोलू 2 मिनिटं. दादूच नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? प्रेमनाथ भंडारी. आणि आपल्या नंदीचं नाव काय? स्वामी. कुठून आले दादा? उसटण्यावरून. आपल्या घरचाच मैदान आणि घरच्या मैदानाने एवढी गर्दी, मला तर वाटतं 2 शर्ती करणारा पण आहे, आज एकच शर्यत करून गेला असेल. हो, आज सिस्टम पण चांगली ठेवलेली आणि सगळ्यांना एक लाईनीमध्ये सोडत होतं. काय सांगाल? जे मैदानाचे नियम होतात ते उसाटण्यापासूनच सुरुवात होतं आणि चांगली सुरुवात करतात. 100%. आज एवढं सगळं गावाला प्रेम भेटतंय आणि त्याच्यासोबत आपला गावातला नंदी देखील गुलाल घेत आहे. कसं वाटतंय आज? खूप आनंद वाटतोय आणि गाववाले आमचे पण सर्व शर्यती एकदम नियम व्यवस्थित करतात, त्याच्यामुळं शर्ती पण चांगल्या होतात. नंदीचं नाव काय आपल्या? स्वामी. कसं काय नियोजन करता आणि कोण कोण नियोजन करतं? नियोजन सर्व पोरच करतात, फक्त असं
बाकी काही कोणाचा आला पैरा तर सर्वांना विचारतात असं असं पैरा आले करायचा का. पैरा काय बघून तुम्ही ठरवता आणि कसं काय ठरवता पैऱ्याचं? पैऱ्याचं असं काय नसतो. पैऱ्याचं थोडासा आपला बैल ओळखीचा असला कोण आपल्या रिलेटिव्ह मध्ये असला तर त्या हिशोबात करतो. आणि पल वगैरे बघून करता हा, का? पल. कुठल्या कांदी पलता आपला बैल? दोन्ही साईड पब्लिक आहे पण सध्या मी डावी पब्लिकच आखतो. डावीला पब्लिकला म्हणजे फिक्स कांदा डावी पब्लिकला डावी public पैरा आला तर तुम्ही म्हणजे असा चांगला बघून आपल्या बैलाच्या लेवलला तरी पल्ल्याला असाच बघून करतो. आज कोणगावचा पैरा होता फायर म्हणून ओके. चांगला पळाला. कशी पळाली गाडी? गाडी चांगली पळाली. एक गुलाल पण चांगला झाला आणि मैदान पण आपला चालू झाला. कुठं ना कुठेतरी पाऊस यावेळी लांबवला. भले आपली शेतभात खराब झाली पण नाद आपला चालू होतोय हळूहळू. काय सांगा? पावसाने तर शेतीचा भरपूर नुकसान केला हम्म. पण आता तरी थांबलाय. आता ज्यांचं आहे बाकी ते आता कापणी वगैरे चालू करतील. बरोबर. बैल कुठून खरेदी केला दादा? हा बैल घाटावरूनच घेतलेला आहे. खरेदी वगैरे काय होती काय सांगू शकता का? खरेदी त्याची होती 2-2.5 लाखाची होती खरेदी. वा, आदात मस्त. मध्ये घेतलेला होता. त्याच्यावर त्याला लंपी झालेली. ओके त्याच्यानंतर आता चौसा झालाय. ओके. लंपी नंतर त्याच्यामध्ये काय चेंजेस वगैरे किंवा पलामध्ये काय कमी जास्त असं बघायला भेटलं का तुम्हाला? नाही आता मागे भरपूर खराब झालेला पण पाऊस आल्यापासून त्याला मेहनत घेऊन त्याला व्यवस्थित आता routine फिटनेस लागलं. एकदम हा, fitness मस्त आता- गेलेली आहे त्याची. आता फिटनेस खावटी वगैरे काय असते त्याला? खावटी आपली हेच उडीद मठ ओके. शेंगदाणा पेंड आणि सर्व आपलं मका. naturalच. ओके. दादा चांगली बॉडी बनवलेली आहे. मोठी मुलाखत नंतर लवकरच जेव तुमची. चांगल्या चांगल्या शर्यती पण आपल्या होतच असतात. एखादी मोठी गाडी झाली 100% एक मोठी मुलाखत घेऊ आणि तेव्हा बोलू. आता अंधार पण झाले. दादा शुभेच्छा असतील तुम्हाला आणि आजचा या तुमचा गावचा मैदान यशस्वीरित्या पूर्ण झाला आणि चांगला पार पडला. शुभेच्छा तुम्हाला देखील. थँक्यू. धन्यवाद तुम्हाला पण. गुलाल गुलाल कमबॅक. मित्रांनो आपला चिंचवली किंग छोटा लक्ष कमबॅक झालेला आणि आज एक चांगला गुलाल. मित्रांनो उसाटण्याच्या मैदानामध्ये जाता जाता बघा एक चांगला गुलाल झालेला आहे आणि सगळी जण आपल्या नंदीला गुलाल करून एकदम शांततेने फोटो वगैरे काढून हळूहळू चालले घरी. इकडं आपला भाऊ पण आहे. गुलालाचा आनंद घेतला. मलंगडे काय नाव काय दादा? मलंगड एक्सप्रेस बादल आणि बाजूचा पायरा बालचा कॅप्टन. एक चांगला गुलाल झाला आणि उसटण्याचा मैदान बोलला तर एक चांगलंच घरचा अड्डा. बघा मित्रांनो कोण कुठला पण असलं तरी पण या अड्ड्याबद्दल प्रेम तेवढं आहे 100%. चला शुभेच्छा खूप साऱ्या. मित्रांनो विशालदाचे गाडीचा गुलाल झाले. इकडं विशालदा मालक आहेत का दादा? काय काय नाव का बैलांचा? यो तो ओके. चला जाता आता थोडीशी माहिती घेऊया. बाई नमस्कार. काय नाव बैलाचा? बलमा. आणि उसटण्याचा बिल्ला आपला घरच्याच मैदानात एक चांगला गुलाल झालेला आहे आणि चांगल्या पैराला होता. दादा कसं वाटतं आज घरच्या मैदानात चांगला गुलाल झाला? इकडे बिल्ला आणि ओके. एक चांगली गाडी अगोदर पळाली का दादा गाडी? पहिल्यांदा गाडी पळाली आणि घरचा मैदान बिल्ला तर जिंकणारच. काय बोलताय? कारण काय घरच्या मैदानाला पलतं गाडी कधी बिल्लाने हार मानलेली नाही. बरोबर आहे आणि पलतं पण गाडी तेवढीच. गाडी चांगली सुट्टी पास आहे दोन्ही बैलांची. गाडी व्यवस्थित पळाली. आज पैरा वगैरे कसा काय झाला? पायरा अक्षय दादा वडवलीचे माझे मित्र आहेत. त्याला फक्त एक फोन केला लगेच बोलले की देतो तुमच्या महिन्यात पैसा मैदानाला. म्हणजे बघा एवढं सगळं प्रेम आहे तुमचं या क्षेत्रामध्ये. काय कमवलं ते दोस्ती यारी कमवली आहे. आज त्याच्यामुळेच आज बिल्लाला. आणि बिल्लाबद्दल काय सांगाल? कारण का सध्या बघतो फॉर्ममध्ये आहे बिल्ला आणि चांगल्या चांगल्या गाड्या पण खेळते. भले एक गाडी 19-20 होऊन जाते. नाण्याच्या शेवटी 2 बाजू असतात. कधी हार आहे कधी जीत आहे पण चांगला गुलाल. 2 मैदानामध्ये बिल्ला परत आला होता घरी. म्हणजे गाडीच जमत नव्हती. उंबरवाड्याला आणि रिडगरला. तिसऱ्यांदा आता अक्षय दादानी पायरा दिला आपला नारपोलीचा आणि बिल्लाची गाडी आज झाली. आज करणार होतो गाडी म्हणजे. ओके. नाव दिलं होतं आणि शेवटी नाव फिरला आणि गाडी झाली नाही का? चालेल दादा शुभेच्छा देईन. आणि या गाडीबद्दल काय सांगाल? स्पीड कसं लागला गाडीला? स्पीड कालची फुल स्पीड आहे दोन्ही बैलांना. म्हणजे येणाऱ्या कालामध्ये ही गाडी आपल्याला पळताना बघायला भेटेल. एकदा पलताना दिसणार. 100% शुभेच्छा दादा तुम्हाला. आणि ही संपूर्ण त्यांची मित्रमंडळी आहे. बघा एवढ्या जणांचं प्रेम आहे तेव्हाच कुठं ना कुठेतरी आपल्याला ही गाडी पळताना बघायला भेटते. दादा कसं वाटतं आज गुलाल घेतला?
भले तुमच्या अंगावरती गुलाल नसेल पण या सगळ्या पोरांच्या अंगावरती गुलाल आहे, नंदींच्या अंगावरती गुलाल आहे. नाही गुलालासाठीच खटपट असते हा. आणि आमचं तर असं असतं की आम्ही कधी पैशासाठी खेळतच वा. नाही. गुलाल भेटला बस झाला. आम्ही फक्त बैलाच्या गुलाल दादा बघा आज आपण 1 नंबर मध्ये खेळता, बिनजोड मध्ये खेळता, तरी पण तुम्ही असं विचार नाही करत पैशाचा किंवा काय, फक्त कुठून कुठे गुलाल भेटावं याच आशेने येत आहे. काय सांगाल? सहज आम्ही घरचीच गाडी पळवतो हम्म. पण कसं मित्र परिवार पण जपला पाहिजे. 100% फोन आला, साईनाथाचा फोन आला, बोलते आम्हाला पायरा पाहिजे. मी घरच्या मैदानी देऊन तुम्हाला देतो. आणि नारल्या थोडा बिमार आहे त्याच्यामुळं आम्ही नारल्याला आराम दिला. बरोबर. दादा येणाऱ्या कालामध्ये नारले आणि म्हणजे घरची गाडी पण आपल्याला नक्कीच पलताना भेटेल, बघू. शुक्रवारीच भेटेल बघायला तुम्हाला. चालेल चालेल, शुभेच्छा दादा तुम्हाला. आणि नारले लवकरच रिकवर व्हावा. कुठून कुठेतरी बिनजोडमध्ये त्याचं पण पदार्पण आहे आता. चांगल्या मागच्या वर्षी पण चांगल्या गाड्या केल्या आणि या वर्षी पण टॉपलाच बघायला भेटेल. काय बोलताय? चांगल्याच गाड्या खेळतो आम्ही, कारण का एक मैत्रीपूर्व शरद खेळतो आम्ही. बरोबर आहे. पायऱ्या पण देतो, कधी अपोजिटला पण बोलतो. यालाच तर शर्यती क्षेत्र म्हणतात नाही का दादा? हो नक्कीच. चालेल, शुभेच्छा दादा तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद.